रायगड जिल्ह्यातील पेण पोलीस ठाण्यात एका निरपराध तरुणाला बेदम मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणात सहाय्यक फौजदार रवींद्र ज्ञानेश्वर ढोबळे यांच्यावर गंभीर आरोप होत असून पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा दावा पीडित तरुणानं केलाय। न्याय मिळावा यासाठी पीडित तरुण आणि त्यांच्या कुटुंबानं रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। मे 2025 मध्ये पेण बस स्थानकात आपल्या मुलीसोबत एसटी बसमध्ये चढताना कृष्णा सोनवणे यांना एका सहप्रवाशासोबत धक्काबुक्कीचा प्रकार घडला। धक्का कोणी मारला हे स्पष्ट नसताना सहप्रवाशाने गैरसमजातून सोनवणे यांना बेदम मारहाण केली। यानंतर दोन्ही पक्ष पेण पोलीस ठाण्यात दाखल झाले। मात्र धक्कादायक बाब म्हणजे ज्या सोनवणे यांना आधीच मारहाण झाली होती त्यांना कोणतीही तक्रार नसताना पोलीस ठाण्यात आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून सहाय्यक फौजदार रवींद्र ढोबळे यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप सोनवणे यांनी केलाय। या मारहाणीत सोनवणे यांच्या गळ्याला आणि पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली। या घटनेनंतर सोनवणे यांनी पेण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बागुल, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्याकडे तक्रार नोंदवण्याची मागणी केली। मात्र गेल्या 3 महिन्यांपासून त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याचा दावा त्यांनी केला। पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने हताश झालेल्या सोनवणे यांनी आपल्या पत्नीसह रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सोमवारपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। सोनवणे कुटुंबांच्या या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी पॅन्थर आर्मीचे सुशील जाधव आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आरपीआयचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुफियान मुकादम यांनीही उपोषणात सहभाग घेतलाय। या कार्यकर्त्यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून सहाय्यक फौजदार रवींद्र ढोबळे यांच्यावर तातडीनं गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे। तसंच या प्रकरणात ढोबळे यांना पाठीशी घालणाऱ्या इतर अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे। माझं नाव कृष्णा सोनवणे आहे। बुद्ध पौर्णिमेसाठी 12 मेला माझ्या मुलीच्या बरोबर पनवेलला चाललो स्टँडवर। गाडीमध्ये चढत असताना एका प्रवाशाला धक्का लागला नसताना सुद्धा त्यांनी माझ्यावर आरोप केले तर तो धक्का मारतो, माझ्या मुलीला कानाखाली मारलीस नाही। त्यांना मी सांगू साहेब तुमच्या मुलीला धक्का सुद्धा नाही, कानाखाली नाही मारले तरी ते ऐकतो। शेवटी त्याच्या बायकोनी नवऱ्यांनी मला खाली मरसवर मारलं। त्यानंतर माझ्या मुलीचा पोलीस स्टेशन जात असताना बाजारात सुद्धा माझं खाली मारलं, घसा दाबलेला पूर्ण माझा। त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो। पोलीस स्टेशनला गेला असताना पोलीस आतमध्ये गेला असेल साहेबांनी मला बाहेर बसवायला सांगितलं, बसायला लावलं। बाहेर बसून त्यांची मुलाखत घेतली, काय नाही विचारपूस करावी त्याची विचारपूस केली, त्यांना जाऊन दिलं। आणि मी साहेबांनी इतकं साहेब तुम्ही आता फुटेज चेक करा, मी मुलीला कानाखाली सुद्धा मारली नाही, काय तुम्हाला खरं खोटं माहिती पडेल। त्याला मला साहेब मला बोलले तू काही मोठा पैसेवाला झालास काय, फुटेज चेक करायला सांगतोस तर। त्यानंतर मला साहेबांनी आतमध्ये घेतलं, ढोबळे साहेबांनी कॉलेजला पकडून आतमध्ये नेलं आणि आतल्या रूममध्ये नेऊन बेदम मारझोड केली मला। आणि दुसरी जातीवाचक शिवी केली। माझी मुलगी माझी मिसेस दोन्ही बरोबर असेल ते सांगत साहेब तुम्ही आता म्हणणं ऐकून द्या, तरी ऐकत नव्हते। इतकं मारलं, शेवटी माझ्या बायकोने मला वाचवण्यासाठी मिठी मारली मला, साहेब तुमचं म्हणणं तर ऐकून घ्या, तरी ते ऐकत नव्हते। इतकी मला मरसपर्यंत मारझोड द्यावी केली आहे। त्यानंतर आम्ही पोलिसांना 5 दिवस मला हॉस्पिटल नेलं। हॉस्पिटल नेलं असताना उपचार घेतले, 7 दिवस हॉस्पिटलला उपचार केले। त्यानंतर पुन्हा मला प्रायव्हेटमध्ये उपचार चालू केले अलिबागला, बरगडे साहेब सरांकडे आणि पेणला गाडी डॉक्टर आहेत त्यांच्याकडे। चालू असताना मी माझ्या असं कानावर ह्यांनी लाच घेतली म्हणून मी कुठल्याही पैसे कोणा 5 पैसा न घेतला नसताना माझ्या कुठेही आरोप लावले गेले। मी साहेबांना नंतर मी साहेबांकडे रितसर तक्रार केली, साहेब मला बोला यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करा सांगितलं। साहेबांनी कुठल्याही प्रकारे मला सहकार्य केलं नाही। त्यामुळे मी 30 तारखेपासून SP मॅडमकडे लेटर सगळं कारवाई करत हे केलं। अजूनपर्यंत धावत असं मला अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारे न्याय मिळालेला नाही। त्यात मला साहेबांनी मला सहकार्य केल्यामुळे मी आजपर्यंत मला उपोषणाला बसण्याची वेळ माझ्यावर आलेली आहे। मॅडमकडे पत्रव्यवहार करून सुद्धा मॅडम मी कुठलंही सहकार्य केलं नाही। SP मॅडम मला जी मारहाण केली ही सहाय्यक फौजदार RD ढोबळे यांनी पोलिसच्या आतमध्ये नेऊन मला मारझोड केली आहे, जातीवाचक शिवीगाळी करून माझी बायको आणि मुलीसमोर हे केलं आहे। आणि मला मारमध्ये इतकं दिलं आहे, कमरेमध्ये लाथा बुक्याने मला मारले। ते कमरेचा आत्ता हल्ली सुद्धा मला त्याच्यावर उपचार चालू आहेत। कमरेचं एक साईडला बसताना येत नाही जास्ती उशीर, हे इतकं मारझोड केलं आहे माझी। त्याचे माझे पेपर सुद्धा डॉक्टरचे आहेत त्याच्याकडे माझ्याकडं। घशाला सुद्धा माझी जबर दुखापत झाली असेल, ती सुद्धा मला पाणीसुद्धा 15 दिवस काही केलं, खाणं काही होत नव्हतं अजिबात। त्याच्यावर सुद्धा अजून उपचार चालू आहेत अलिबागला सरांकडे, बरगडे सरांकडे। अजूनपर्यंत सकाळी 11 वाजल्यापासून बसून अजून कुणाही कसलंही सहकार्य भेटलेलं नाही। माझी एकच मागणी त्याच्या RD ढोबळेवरती अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल व्हावा आणि ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केलाय त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हावेत, हीच माझी मागणी आहे। 12 मेला बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी माझे मिस्टर आणि माझी मुलगी बुद्ध पौर्णिमेनिमित्त त्यांच्या नातेवाईकांकडे जायला निघाले। ते जात असताना त्यांच्यावरती जो हल्ला झाला बस डेपोमध्ये आणि त्या हल्ल्यामध्ये ते माझे मिस्टर पोलीस स्टेशनमध्ये न्याय मागण्यासाठी गेले। पोलीस स्टेशन हा एक न्यायाचं मंदिर आहे। सर्वसामान्य माणूस हा त्या पोलीस स्टेशनची पायरी सहजासहजी चढत नाही, त्याला खरोखर न्यायाची गरज असते।
म्हणून त्या ठिकाणी तो जातो. मग जर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सर्वसामान्य माणसांना न्याय न देता जर त्यांच्यावरती अन्याय झाला तर मग ह्या सामान्य माणसांनी न्याय कोणाकडे मागायचा? आज माझ्या नवऱ्याची अशी अवस्था करून ठेवली होती. 12 मेच्या दिवशी रवींद्र ज्ञानेश्वर ढोबळे ह्या साहेब फौजदार यांनी त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या सुद्धा लायकीचं ठेवलं नव्हतं. उद्या जर त्यांचा जीव गेला असता, माझ्या 17 वर्षाच्या मुलीची मेंटॅलिटी खराब झाली असती तर मी न्याय कोणाकडे मागितला असता? अशा पद्धतीत त्यांच्यावरती जो हल्ला केलाय त्यांनी त्यांच्यावरती आणि माझ्या समाजाला जो दुखापत दिलेली आहे, समाजावरून सुद्धा काय रे म्हारड्या तुला मात चाडलाय काय? मग त्यांनी का कोणत्या पद्धतीमध्ये त्यांनी असा आरोप कराय? ही जी भाषा वापरली ही का म्हणून त्यांनी भाषा वापरली? हा अधिकार त्यांना दिला कोणी? त्याच्यासाठी त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे, एवढीच आमची मागणी. सबसे पहले मैं रिपब्लिकन सेना रायगढ़ जिला उपाध्यक्ष सुफियान मुकादम, जो कृष्णा सोनोने है, जो भाई है, इनको आज से 2-3 महीने पहले इनके ऊपर जो घटना जो घटी, जो पुलिस स्टेशन में इनको ले जाकर बेदम मारा गया, इनको जात से गाली दी गई और एक नीची जात का मतलब ये देश, सबसे पहली बात ये देश कौन सी ओर जा रहा है? ये देश है ना अभी सिर्फ जातिवाद के लिए रह गया है क्या? कि मुसलमानों की जातिवाद या फिर बहुजनों की जातिवाद, कभी गुजरातियों की, कभी किसी की भी जातिवाद, बस पंजाबियों की जातिवाद पे देश आगे जाने वाला है क्या? आज एक पुलिस अधिकारी जिसका काम है, कर्तव्य है, आम नागरिक, वो मुसलमान हो, दलित हो, बहुजन हो, हिंदू हो, कोई भी हो, उसका तुमको रक्षा करनी है, ना कि तुम्हारे को जाति के ऊपर देखकर उसको इतना मार देगा, और वो भी मारन कैसा उसकी बीवी और बच्चों के सामने। आज एक पत्नी के सामने उसके हस्बैंड को मारो तो उसके दिल पे क्या गुजरेंगी? एक इंसान की अपनी एक जाति जो अपनी इज्जत होती है अपनी वाइफ के सामने, उनके सामने उनको इतना बेदम मारा गया कि उनको वो बेचारा तो यानी कि कोई ऐसा समझो जब हमको मिला था ना तो एकदम हार चुका था, लेकिन बोलते हैं ना ऊपर वाला भी है ना, देर देता ले अंधेर नहीं है ऊपर वाले के। तो सुशील भाई जादव जैसा इंसान उनको मिला। सुशील भाई जादव ने मेरे से बात की कि सुफियान भाई अपने को इनको हेल्प करना है, और हम लोग रिपब्लिकन सेना और पैंथर ये मिलकर हम लोग आज मैदान में उतरे, और जब तक ये भाई को न्याय नहीं मिलेगा तो मेरा मुस्लिम समाज और मेरा रिपब्लिकन सेना पूरी इनके साथ है। हम ईंट से ईंट बजा देंगे प्रशासन की, याद रखना, इनको छोड़ेंगे नहीं जब तक ये भाई को न्याय नहीं मिलेगा। जिस तरीके से हरामखोर ने इनको मारा है, आज एक पुलिस की हम एक रिस्पेक्ट करते हैं, इज्जत करते हैं, लेकिन अगर ऐसा इंसान हो तो ये कोई अधिकारी पुलिस कहलाने के लायक का नहीं है, जिसके दिल में इतनी गंदी जातिवाद हो। और जो अधिकारी इनको हेल्प कर रहा है, मतलब तुम भी उसके ही जैसे हो। अगर जो अधिकारी वो पुलिस वाले को अगर जो हेल्प करेगा, अगर मेरे नज़र में एक अधिकारी ऐसे होने चाहिए कि तूने गलत किया है, इसका दंड तेको हम खुद देंगे, ना कि उसको साथ देते 2 महीने से बेचारे को इतना परेशान कर दिए, काम धंधा सब छोड़कर वो न्याय के लिए घूम रहा है। चाहता तो वो भी बिक सकता था, चाहता तो कुछ भी ले सकता था, लेकिन वो स्वाभिमानी है, उसने अपने स्वाभिमान को नहीं छोड़ा। और आज हम भी जो उसके साथ इधर बैठे, हम उपोषण पे इसी स्वाभिमान के लिए, और आज मैं सुशील भाई जादव और ये सोनोने भाई, इनके साथ हम अमर उपोषण पे बैठे हैं। जब तक न्याय नहीं मिलेगा हम यहाँ पे भूखे प्यासे बैठे रहेंगे, चाहे हमारी जान चली जाए, हम यहाँ से उठने वाले नहीं। पेण तालुक्यामध्ये जी 12 मेला घटना झाली बस स्टँडमध्ये, तो एक प्रवासी आणि प्रवासीचा वाद होता, आणि तो वाद पोलीस स्टेशनच्या पायरीशी गेला। पायरीशी गेल्यानंतर पोलिसांचं काम असतो दोन्ही बाजू ऐकून घेणं आणि नंतर जो काय कायदेशीर कारवाई असते ती करणं। परंतु जे ढोबळे कर्मचारी होते त्यांनी कोणत्याही प्रकारचे आमचे सोनोने कुटुंबाचं ऐकून घेतलं नाही। त्यांना गलपडीला पकडून एका बंद खोलीमध्ये त्यांना घेतलं, त्यांना इतकं बेदम मारलं की त्यांना 5 दिवस हॉस्पिटलला ॲडमिट व्हावं लागलं, आणि त्यांच्या शारीरिकदृष्ट्या ते कमकुवत झाले। आज 2.5 महिने झाले ते नोकरीपासून वंचित आहेत, घरी आहेत। त्यांच्या कुटुंबाचं आज ते पोट होतं, ते नोकरीवर होतं, ते देखील उद्ध्वस्त करण्याचं काम, आर्थिक उद्ध्वस्त करण्याचं काम त्या ढोबळेंनी केलं। हेच वारंवार त्याला सांगत होते की आज 12 मे हे बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम आमच्या घरी, मला मामाच्या गावाला जायचं होतं, परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारचं ऐकलं नाही। त्याला बोलतो म्हारड्या तू बुद्ध पौर्णिमा कशी करतो मी बघतो जाता। म्हणजे मला असं वाटतं त्याच्यामध्ये आरोप आहे आमचा, तर समोरच्या व्यक्तीकडनं काहीतरी पैशाची आमिष घेऊन आमच्या सोनोने कुटुंबाला मारण्याचा प्लॅनिंग त्यांनी केलं। तुम्ही पाहत असाल महाराष्ट्रामध्ये स्टँडिंग वातावरण आहे। सोमनाथ सूर्यवंशीला ज्या पद्धतीने पोलिसांनी कोठडीमध्ये मारलं, त्याच पद्धतीने सोमनाथ सूर्यवंशीचा जो आरोपी होता घोरबंड, तो PI,
तसाच इथला घोरबंड आणि हा ढोबले यात काही फरक उरलेला नाहीये. हा ढोबले तसंच करायला बघतोय. जातीवाद या ठिकाणी रायगडांच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास असणाऱ्या भूमीमध्ये हा जातीवादी पेरण्याचं काम करतोय. अशा बेजबाबदार अधिकाऱ्याला तात्काळ निलंबन करून त्याच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून आणि ज्या कर्मचाऱ्यांनी, ज्या PIनी, DYSPनी त्यांना पाठीशी घालण्याचं काम केलं, तो खोटा रिपोर्ट SP मॅडमना पाठवला. आम्ही जेव्हा त्याचा पाठपुरावा केला, मॅडमनी पुन्हा एकदा चौकशी लावली. चौकशी निदर्शनामध्ये आम्ही स्वतः CCTV फुटेज बघितलेले आहेत. आमच्या माणसाला कशा पद्धतीने हॉस्पिटलला घेऊन गेलेले, आमच्या माणसाला कशा पद्धतीने मारलेलं होतं. 2.5 महिने झाले. जसा विषय पॅन्थर आर्मीकडे आला, सर्व समाजाकडे आला, आम्ही सर्वजण या विषयाला लावून धरला आणि कोणत्याही स्तराला आम्हाला विविधच्या माध्यमातून धमक्या येतात. प्रकरण मागे घे, तुझं राजकीय अस्तित्व बर्बाद करू, पैसे घे. आम्ही कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत या कुटुंबाच्या मागे उभे राहू. आज इथे न्याय भेटला नाही, उद्या माझा संपूर्ण बहुजन समाज, संपूर्ण महाराष्ट्रातली आंबेडकरी चळवळ मी इतर रस्त्यावर उतरूय. तिथून न्याय नाही भेटला तर कोर्टात जाईल, परंतु एक पण अधिकाऱ्याला मी सोडणार नाही. आणि ज्या अधिकाऱ्याला जो इथला राजकीय कोण स्टंटबाजी करत असेल, कोणी अधिकारी वाचवण्याचा प्रयत्न करत असेल, त्यांना पण तुमच्या पत्रकाराच्या माध्यमातून आवाहन करतोय की ही लढाई फक्त कृष्णा सोनवणेची नाहीये, ही आंबेडकरी समाजाची लढाई आहे. म्हणून याच्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम कुणी करू नये. मॅडमना आव्हान करतोय. माझा आवाज इतका मोठा आहे का मॅडमच्या कानापर्यंत जाऊ शकतो. आणि तुमच्या माध्यमातून मॅडमना सुद्धा आवाहन करतोय का लगेच तुम्ही जबाब तर घेतलेला आहे, जबाब घेऊन सुद्धा तुम्हाला फक्त गुन्हा दाखल करायचे, आदेश द्यायचे आहेत. लेडीज सिंगम म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतो. या रायगडमध्ये तुमचं एक वातावरण आल्यापासून एकदम चांगल्या पद्धतीने आहे. इथं अजून पालकमंत्रीचा तिढा सुटला नाही म्हणून तुम्हाला इथं सेन्सिटिव्ह जागे पाठवलेले आहेत. आणि जर आमच्या असा इथं अन्याय तुम्ही जर करत असाल तर तुम्हाला पण आम्ही गय केली राहणार नाही, हे लक्षात असू द्या. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.